नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे, अक्षयला खूपच मोठा गैरसमज झालेला असता रमाबद्दल। आता रमा आणि मालविका हे बाहेर पडलेले असतात, तेव्हा तिथं काही गुंड येतात आणि मालविकाची छेड काढतात। तेव्हा अक्षय चिडतो, अक्षय म्हणतो तिला हात लावायचा नाही असं बोलल्यानंतर ते गुंडही अक्षयला प्रत्युत्तर करत असतात। ते गुंड म्हणतात आम्ही तिला तर हात लावणारच, पण आधी तुला सांगतो काय आहे ते असं बोलल्यानंतर अक्षयही चिडतो। अक्षय मालविकेला मागे करतो आणि अक्षय पुढे होतो। तेव्हाच ते गुंड आता अक्षयवर तुटून पडलेले असतात। ते 5 ते 6 जण असतात आणि अक्षय हा एकटाच असतो। त्यांच्यात आणि अक्षयमध्ये खूप आता भांडण चालू झालेले असते। तसेच ते अक्षयला काठी तसेच चाकू असे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आलेले असतात मारायला, आणि अक्षयही त्यांना एकटाच प्रत्युत्तर करत असतो। मालविका तिथून कशीबशी सटकते आणि अक्षय एकटाच त्या गुंडांशी भांडत असतो। नाही, एका माणूस मागूनच चाकू उगारतो आणि अक्षयला गुपसणार असतो। तेवढ्यात तिथे रमा येते। रमा बघते हे काय चालले आहे, मारामारी का चालली आहे, पण अक्षयच्या जीवावर बेतते हे बघून रमा पुढे येते आणि रमा त्या माणसाचा हात पकडते। हात पकडून त्याला ढकलून देते। तेवढ्यात अक्षय मागं बघतो तर काय रमा इथं आलेली आहे आणि तिच्यामुळेच आज अक्षयचा जीव वाचलेला असतो हे अक्षयच्या लक्षात आलेलं असतं। कारण की तिने जर त्या माणसाला ढकललेलं नसतं तर तो चाकू अक्षयला लागला असता आणि अक्षयला काहीतरी झालं असतं। आता अक्षयला कळेल का, जिला आपण वाईट समजतो तिनेच आज आपला जीव वाचवला। तसंच ती जर आज नसती तर आज ह्या माणसांनी मला चाकूनी मारलं असतं। तसंच रमा समजू शकेल का की रमाला नक्की काय वाटतं, रमा का त्याला थांबवते हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा, आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।